नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी नोकरी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मराठी नोकरी या चॅनलवरती आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षा, नोकरीविषयक माहिती अशा विविध प्रकारची माहिती दिली जाणार आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 26 ऑगस्ट 2010 रोजी खालीलपैकी कोणती बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दी स्टेट बँक ऑफ इंदोर। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। तर 26 ऑगस्ट 2010 रोजी दी स्टेट बँक ऑफ इंदोर ही बँक स्टेट ऑफ बँक इंडियामध्ये विलीन करण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते घटक कोकणात मासेमारी व्यवसाय वाढण्यास कारणीभूत झालेले आहेत? यामध्ये आपल्याला 4 घटक दिलेले आहेत: सरळ समुद्रकिनारा, विस्तीर्ण समुद्रबूड, सहकारी संस्था आणि सरकारी आधार। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब, क आणि ड। ब म्हणजे विस्तीर्ण समुद्रबूड, क म्हणजे सहकारी संस्था आणि ड म्हणजे सरकारी आधार। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 3, कोहरी बेसॉल्ट खडक म्हणजे काय? तर 3 विधान दिलेले आहेत। त्यामध्ये पहिला आहे लावा रसाने तयार झालेला खडक, पोकळ्यांनी युक्त बेसॉल्ट खडक आणि भेगामध्ये लावारस थंड होऊन झालेला खडक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ म्हणजे आहे लावा रसाने तयार झालेला खडक। या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे फक्त अ, म्हणजे जो खडक लावा रसाने तयार झालेला खडक आहे त्याला कोहरी बेसॉल्ट खडक असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 4, कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केलेले आहे? आणि 4 विधान आहेत। त्यापैकी पहिला आहे मूलभूत अधिकारी समिती, अल्पसंख्याक उपसमिती, सल्लागार समिती आणि घटक राज्य समिती। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि क। अ म्हणजे मूलभूत अधिकार समिती, ब म्हणजे अल्पसंख्याक उपसमिती आणि क म्हणजे सल्लागार समिती। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 5, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोणत्या ठिकाणी घेतले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजेवाडी। पर्याय क्रमांक 3, तर राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते। प्रश्न क्रमांक 6, इंग्लंडचे भारताविरोधी धोरण कशा प्रकारचे होते? आणि आपल्याला विधान आहेत वसाहतवादी, साम्राज्यवादी, भांडवलशाही आणि लोकशाही। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब। अ म्हणजे वसाहतवादी आणि ब म्हणजे साम्राज्यवादी। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। तर इंग्लंडचे भारताविरुद्धचे धोरण हे वसाहतवादी तसेच साम्राज्यवादी होते। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ आणि ब। प्रश्न क्रमांक 7, कॉर्नवॉलिस व मनरो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मौजेवार। तर कॉर्नवॉलिस व मनरो यांच्या प्रचलित महसूल पद्धतीला नाकारून मौजेवार नावाची तिसरी पद्धत स्वीकारलेली आहे। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी लोह खनिजाचे प्रकार कोणते पडतात ते ओळखायचे आहे। आपल्याला 4 प्रकार दिलेले आहेत। त्यामध्ये पहिला हेमेटाइट, लिग्नाइट, सिडेराइट आणि लिमोनाइट। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ क ड। अ क ड। अ म्हणजे हेमेटाइट, क म्हणजे सिडेराइट आणि ड म्हणजे लिमोनाइट। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। तर लोह खनिजाचे प्रकार आहेत हेमेटाइट, सिडेराइट आणि लिमोनाइट। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील पठारी प्रदेश कोणकोणत्या नावाने ओळखला जातो? 4 आपल्याला विधानं दिलेली आहेत। त्यापैकी तळेगाव, बालाघाट, मालेगाव आणि तोरणमाळ। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। पर्याय क्रमांक 4 त्यामध्ये तळेगाव, बालाघाट, मालेगाव आणि तोरणमाळ या नावाने महाराष्ट्रातील पठारी प्रदेश ओळखला जातो। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, 2016 मध्ये भारतातील कोणते जैवविविधता आरक्षित
क्षेत्राचा युनेस्कोच्या जैवविविधता आरक्षित क्षेत्राच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अगस्त्यमाला, केरळ, तामिळनाडू. तर 2016 मध्ये भारतातील अगस्त्यमाला या आरक्षित क्षेत्राचा युनेस्कोच्या जैवविविधता आरक्षित क्षेत्राच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. वि.दा. सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांनी भारतीयांना प्रेरित करण्यासाठी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत? आणि आपल्याला विधानामध्ये त्यांचे 4 ग्रंथ दिलेले आहेत. तर त्यापैकी गरिबाल्डीचे चरित्र, 1857चे स्वातंत्र्य समर, मॅझिनीचे चरित्र आणि भारत मातेची आकाशवाणी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि क. तर ब म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर आणि क म्हणजे मॅझिनीचे चरित्र. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. सन 1900 मधील दुष्काळी स्थितीतील कार्याचा आढावा घेण्यासाठी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोगाची स्थापना करण्यात आली होती? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अँथनी मॅकडोनाल्ड. पर्याय क्रमांक 4. तर अँथनी मॅकडोनाल्ड यांच्या सन 1900 मधील दुष्काळी स्थितीत कार्याचा आढावा घेण्यासाठी अँथनी मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजेच अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा कोणती आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मृत्यूदंड. तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येऊ शकते. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मधील गुन्हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दखलपत्र व त्वरित चालवण्या योग्य. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. जनुकीय अभियांत्रिकीमधील क्लोनिंग तंत्रज्ञानाचे जन्माला घातलेला पहिला डॅश हा पहिला सस्तन प्राणी आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉली मेंढी. तर जनुकीय अभियांत्रिकीमधील क्लोनिंग तंत्रज्ञानाचे जन्माला घातलेले डॉली मेंढी हे पहिले सस्तन प्राणी आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. खालील कारणासाठी बौद्धिक संपदा अधिकार विकसित करण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. त्यामध्ये राष्ट्रीय हिताचे संरक्षण, जागरूकता निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय दायित्वाची पूर्तता. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. वरील दिलेले सर्व विधाने हे आहेत. तर बौद्धिक संपदा अधिकार विकसित करण्यात आला आहे 3 याच्यावरून. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. लघु उद्योगांच्या निर्यात प्रोत्साहनास पाठिंबा म्हणून खालीलपैकी कशाची स्थापना केली गेली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लघु उद्योग विकास संघटन. पर्याय क्रमांक 3. तर लघु उद्योग विकास संघटन याची स्थापना ही लघु उद्योगांच्या निर्यात प्रोत्साहनात पाठिंबा म्हणून देण्यात आलेली आहे आणि या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या समूहावर चलनवाढीचा प्रतिकूल परिणाम होतो? 4 विधान आहेत. त्यामध्ये पहिलं असंघटित क्षेत्रातील मजुरी करणारे, लाभधारक आणि वेतनधारी चलनवाढीनुसार वेतन निर्देशांक असणारे आणि चौथा आहे निश्चिती निवृत्ती वेतन मिळवणारे निवृत्तीधारक. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ व ड हे बरोबर आहे. अ म्हणजे असंघटित क्षेत्रातील मजुरी करणारे आणि ड म्हणजे निश्चिती निवृत्ती वेतन मिळवणारे निवृत्तीधारक. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील हानिकारक परिणाम कोणते आहेत? तर आपल्याला 4 परिणाम दिलेले आहेत. आर्थिक रचनेत बिघाड, पैशाचा प्रवाह देशाबाहेर, राजकीय हस्तक्षेप आणि परकीय गुंतवणुकीस हानिकारक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब व क.
पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20. भारतामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच सेज मोठ्या प्रमाणात कोणत्या व्यवसायासाठी लागू करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माहिती तंत्रज्ञान क्षेत्र. तर भारतामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र त्याला आपण सेज म्हणतो. तर सेज हे मोठ्या प्रमाणामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्र या व्यवसायासाठी लागू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 21. लोकसंख्येत घट झाल्यास काय होईल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दरडोई उत्पन्नात वाढ होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ज्यावेळी लोकसंख्येत घट झाली त्यावेळी दरडोई उत्पन्नात वाढ होते. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर मित्रांनो, आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजून असे बरेच नोकरीविषयक माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.